H plus donor, H H plus plus acceptor. acceptor, H plus donor and H plus acceptor. बराबर ना? So this हो is सर. the acid 1 होगा, this is the base 2 होगा, again this is the acid 2 होगा, base 1 होगा, and therefore A1 B1 की जो जोड़ी लगाएंगे हम ऐसे like this, HCl and Cl minus, this is the conjugate acid and this is the conjugate base. Now this is the conjugate base of acid, this is. Now the pair of acid and base, pair of acid and base which differ by single proton only. यानी एसिड जो है वो आता है H plus plus conjugate base. सर कॉन्जुगेट मीन्स काय? हाँ, कॉन्जुगेट मीन्स कॉन्जुगेट म्हणजे काय ते पेयर आहे, पेयर आहे. कॉन्जुगेशन म्हणजे काय की बाबा एक दुसऱ्याचं काहीतरी रिलेशन आहे. रिलेशन. कॉन्जुगेशन इन द सेन्स रिलेशन. आता कॉन्जुगेशनचे भरपूर रिलेशन वेगवेगळे असतात केमिस्ट्रीमध्ये. आता कॉन्जुगेट ऍसिड आणि बेस हे पेयर आहे, जोडी आहे, ज्याच्यामध्ये एक प्रोटॉन जास्त असतो. दिस इज द पेयर ऑफ ऍसिड अँड बेस विच डिफर बाय सिंगल प्रोटॉन. ऍसिड मध्ये प्रोटॉन जास्त आहे, बेस मध्ये प्रोटॉन कमी आहे. आता ऍसिड हा कॉन्जुगेट बेस H plus plus base and conjugate base acid minus H plus, acid minus H plus, a pair of acid and base which differ by single proton. सिंगल प्रोटॉन यानी H प्लस का डिफरेंट है. अब यदि एग्जांपल लेते हैं हम conjugate acid and this is the conjugate base, ये आएगा HNO3, ये आएगा NO3 माइनस, ये आएगा HClO4, ये आएगा ClO4 माइनस, ये आएगा HSO4 माइनस, ये आएगा SO4 2 माइनस, उसमें आएगा HCl, ये आएगा Cl माइनस, ये आएगा H2O, ये आएगा OH माइनस, ये आएगा OH माइनस, ये आएगा O2 माइनस. बराबर है. ये आएगा H3O प्लस, ये आएगा H2O. Now you will observe that these are all these examples having one proton excess, one hydrogen excess. Therefore, every conjugate acid has a weak conjugate base and weak conjugate acid has a strong conjugate acid. म्हणजे एक एक हायड्रोजन कमी आता करायचं. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हा एक एक हायड्रोजन कमी करायचं. एक एक हायड्रोजन कमी करायचा. आता तुम्ही जर इथे एक्झाम्पल जर घेतलं, हे बघा ना, सपोज वी टेक हियर वन एक्झाम्पल S3PO4 conjugate acid, त्याचं बेस H2PO4 मायनस. आता याचा कंजुगेट बेस कोणता असेल? HPO4 2 मायनस.
आणि याचा पुन्हा असेल CO4 CO4 2 मायनस. येस सर. हा 3 मायनस. 3 मायनस. बरोबर ना? हो सर. 3 मायनस करेक्ट ना? ओके रोशन येतं का लक्षात? हो सर. हा म्हणजे हे आता प्रत्येक स्ट्रॉंग ऍसिडला वीक कंजुगेट बेस असतो आणि व्हाईस वर्सा. स्ट्रॉंग आणि वीक सांगितलं तुम्हाला. एव्हरी स्ट्रॉंग ऍसिड has weak conjugate base and Every weak acid has strong conjugate base. every weak acid has a strong conjugate base and vice versa लिहितो मी. बरोबर ना? vice versa. उलट पालट. आता याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, यदि हम इसका एग्जाम्पल लेते, एग्जाम्पल ऑफ दिस ना, देखो बेटा HCl जो है वो स्ट्रॉन्ग एसिड है, H प्लस प्लस Cl माइनस, तो स्ट्रॉन्ग एसिड कॉन्जुगेट बेस होगा वीक बेस. आता H2SO4 जर घेतलं, HSO4 माइनस प्लस H प्लस स्ट्रॉंग एसिड वीक बेस. बराबर है? So every strong acid and weak conjugate base and weak conjugate base has a strong acid and vice versa. उलटा असतं ते. And this is the conjugate acid base pair which differ by single proton, that is called as conjugate acid base pair. त्याला conjugate acid base pair म्हणायचं. This concept again you will study in 12th standard also. आयनिक इक्विलिब्रिया टॉपिक जो है उसका नाम है आयनिक इक्विलिब्रिया. बराबर ना? येस सर. ते आपण नंतर बघू आता बाकी सगळं असेल ते. ठीक आहे चलो टेक दिस. झालं का? सर क्लिअर फोटो पाठवा ना. ऑल ऑफ यू टेकन स्क्रीनशॉट. ब्लर येत आहे सर. ब्लर यायला का? हा नाही जस्ट सर, आहे क्लिअर आहे क्लिअर. अब देख क्लियर आएगा. फोटो पाठवून द्या सर, नाही ब्लर आहे. हा सर ब्लर येत आहे इथं आता फोटो. बरोबर आहे ना रे? हा हा सर क्लिअर आता नाही. बरोबर आहे ना? क्लियर आहे ना का? क्लियर नहीं आ रहा है नाही रोशन? आहे सर, माझ्या इथं क्लिअर आहे. मग सर त्याला क्लिअर असं आम्हाला नाही आहे ना. पण हा येत नाही का? नाही सर थोडं आहे. बर 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 ठीक आहे ओके. चल जा बाहेर जा लवकर. तो फोटो काढू का मग? येस सर. ओके
काढला फोटो आता, ठीक आहे. येत असेल तर घ्या काढून स्क्रीनशॉट परत. करू खराब. हो सर. हा, नंतर मी रोशनला पाठवून देतो, तुम्ही घ्या. आता हे ऍसिड आणि बेस तिन्ही थेरी, दोन थेरी झाल्या. आता लेविस थेरी राहिली आहे. याच्यामध्ये सिक्वेन्स थोडासा ब्रेक होऊ शकतो, काही अडचण नाही. पॉइंट आपला कोणताच राहणार नाही. तो डोंट टेक टेंशन रिगार्डिंग दैट, उसका टेंशन मत ले लो आप. Sequence might be different or might be changed, but there is no missing of any point of this topic. तो इसमें अभी जो हम देखेंगे नेक्स्ट वाली जो थ्योरी है, जिसका नाम है लेविस थ्योरी. 1 ते 2 लाईनीमध्ये बुक मध्ये दिले, ओनली 2 लाइन, 2 लाइन में इतना काफी नहीं है. इतना समझाना पड़ता है. हमें ऐसा लगता है कि नहीं नहीं टॉपिक 2 दिन में होना चाहिए, 3 दिन में होता है, कोई प्रॉब्लम नहीं. लेकिन ऐसे एग्जाम्पल, ये एग्जाम्पल लेके इतने सारे बुक में नहीं है, ऐसे एग्जाम्पल देने पड़ते हैं, तब समझ में आता है. दैट इज इन ग्लांस. इट डज नॉट मीन यू हैव टू टेक दैट मच. वी हैव टू इलैबोरेट दैट कंसेप्ट. कंसेप्ट इलैबोरेट करना पड़ता है थोड़ा सा. मतलब ये पूरा समझाने के लिए आपको एग्जाम्पल देने पड़ते हैं अलग अलग. Such examples helps you to understand the concept thoroughly. Next theory. Now we are going to study here third theory, that is called as Lewis हे लेविस नाव लिहिलं होतं का मी वरती अगोदर, का लॉरीच होतं? लेविस नाव जर लिहिलं असेल अगोदरच्या याच्यात तर दॅट वॉज नॉट लेविस. हा, इट वॉज अन मिस्टेक. लेविस कॉन्सेप्ट ऑफ acid and base. Now you will see, this is the one of the most important theory, because there are some substances which was not considered as acid and bases in second theory, जिसका नाम है लॉरी एंड ब्रॉन्स्टेड थ्योरी. लॉरी एंड ब्रॉन्स्टेड थ्योरी में जो एसिड एंड बेसेस वो कंसिडर नहीं किए गए. आरएनएस थ्योरी में कुछ एसिड्स एंड बेसेस नहीं है, फिर भी एसिड एंड बेसेस जैसे बिहेव करने वाले सब्सटेंस जो बचे हैं बाकी है, वो आते हैं लेविस थ्योरी में. तो इन दिस बेट Lewis theory of acid and base. Now in earlier case, theory number 1, Arrhenius theory, proton donor acid, OH minus ion donor base, but in aqueous solution. इसमें aqueous solution. Now in another case we have, दूसरी केस है हमारी जिसका नाम है लॉरी एंड ब्रॉन्स्टेड कंसेप्ट, जिसमें बोला गया है कि प्रोटॉन देने वाला एक्वियस हो या नॉन एक्वियस मीडियम हो, वो एसिड कहलाता है, एंड प्रोटॉन लेने वाला वो बेस कहलाता है, एक्वियस एंड नॉन एक्वियस. दैट्स ऑल. नाउ देयर आर सम सब्सटेंसेस व्हिच neither donate H plus ion nor accept H plus ion, and also they does not have any tendency to furnish OH minus ion in aqueous solution.
म्हणजे या दोन्ही थेअरीनुसार जे ऍसिड आणि बेसेस नाहीत ते ही थेअरी प्रूव्ह करते, ज्याचं नाव आहे लेविस कॉन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेस. इसका नाम है लेविस कॉन्सेप्ट ऑफ एसिड एंड बेस. राइट, क्लियर है? तो बेटा एसिड का जो कंसेप्ट है यहाँ पर, ये कंसेप्ट है दैट इज इलेक्ट्रॉन ट्रांसफर्ड के ऊपर. नाउ दिस थ्योरी इज डिपेंड अपॉन द इलेक्ट्रॉन ट्रांसफर कंसेप्ट, इलेक्ट्रॉन ट्रांसफर. तो इसको हम ब्रैकेट पर कंसेप्ट of acid and base. इसका इलेक्ट्रॉन ट्रांसफर. Let's see what is the acid. I am talking about the species. I can also use species म्हणजे काय? तो ॲटम असू सर सर तुमचा वॉइस ब्रेक होतो. स्पीसीज. हो सर. आवाज येतो का? सर वॉइस ब्रेक होतो. हेलो ब्रेक होतोय. You are saying सर सर नेटवर्क तुमचं Voice break low होतोय, sir. आहे. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. बँडविड्थ लो आहे सर. वॉइस ब्रेक होतोय. हो सर. एकदा सांगा ना लिव्ह मला. करून आणखी एकदा जॉईन करा. बर ठीक. ऋषिकेश सर जल्दी कुछ करो. येतोय आवाज आता? क्लियर दिसतं का? हो सर. हो दिसतंय सर. ओके चलो, कोई प्रॉब्लम नहीं है. तो एसिड क्या है? स्पीशीज that accepts electron pair from another one. From another ones. Acid and base जो है, species that donates electron. donates. हाँ. donates NETS कसं लिहा? donates proton. Sorry, donates electron pair. Two other ones. जो दूसरे को इलेक्ट्रॉन पेयर देते हैं,
जो दूसरे को इलेक्ट्रॉन पेयर देते हैं वो बेस, जो दूसरे से इलेक्ट्रॉन पेयर लेते हो एसिड। बराबर है। आता बघा, तो एसिड जो है, दिस स्पीसीज आर कॉल्ड एज इलेक्ट्रॉन डिफिशिएंट। इलेक्ट्रॉन डिफिशिएंट यानी इलेक्ट्रॉन की कमी है उसमें, एंड ये है इलेक्ट्रॉन रिच। Therefore, we have to see example of Lewis acids. Lewis acids, जिसका नाम है एल्यूमिनियम ट्राइक्लोराइड, Cu2+, Zn2+, Cu2+, Zn2+, CS3+, BF3, H+, etc. These are called as Lewis acids. अब आप बोलेंगे सर ये कैसा है, तो एग्जांपल लेता हूं आप BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड सांगतो आता एक लेविस बेसिस के एग्जांपल घेतो मग तुमच्या लक्षात येईल. लेविस बेसिस उसमें है NH3 इलेक्ट्रॉन रिच H2O OH माइनस ROH NH2 माइनस CS3 minus, negative charge species. These are the electron rich species, contain electron rich. जिसमें electron rich है वो NH3 H2 OH minus ROH NH2 NH3 NH2 minus etc. आता है प्रूव कैसे करायचं. जब हम इसको प्रूव करेंगे तो हम लिखेंगे BF3. आप बोलेंगे सर आप कैसा कह सकते, जिनका ऑक्टेट कंप्लीट है वो स्टेबल है कि नहीं, जिनका ऑक्टेट नहीं है वो इलेक्ट्रॉन डिफिशिएंट. इलेक्ट्रॉन डिफिशिएंट हाँ, और जिसमें इलेक्ट्रॉन ज्यादा है, ऑक्टेट से ज्यादा है, वो इलेक्ट्रॉन रिच आयन न्यूट्रल स्पीसीज. देखो इलेक्ट्रॉन इसमें ज्यादा है, ये नेगेटिव चार्ज स्पीसीज BF3 प्लस NH3 ऐसे लिखूंगा मैं यहाँ पर H like this. This is the lone pair of electron. इसको देते हैं. अब इसको देने के बाद मतलब ये लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन पूरा एक बेस ही देता है. इलेक्ट्रॉन पेयर एक्सेप्टर इलेक्ट्रॉन पेयर डोनर इलेक्ट्रॉन पेयर एक्सेप्टर. Therefore, that is called as Lewis acid. This is the Lewis base. जब ऐसा बनेगा तब इसका बनेगा बेटा. This is the ये donor to accept bond. Yeah. N. H. This is H. This is the bond. जो बॉन्ड बनता है एक ही स्पीसीज पूरे 2 इलेक्ट्रॉन शेयर करती है. दैट बॉन्ड इज कॉल्ड एज कोऑर्डिनेट. हाँ, कोवैलेंट बॉन्ड.
कोऑर्डिनेट कोवैलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट कोवैलेंट बॉन्ड क्या बोलेंगे उसको? कोऑर्डिनेट कोवैलेंट बॉन्ड। इलेक्ट्रॉन रिच। आता जनरली हे जे इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज असतात या लेविस ऍसिडला आपण असं म्हणतो, इलेक्ट्रोफाइल्स म्हणतो आपण, इलेक्ट्रोफाइल्स स्पीसीज असतात, इलेक्ट्रॉनला लव करतात, इलेक्ट्रॉन कडे अट्रॅक्ट करतात पॉझिटिव्ह चार्ज वाले, बरोबर आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट। इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे कमी येते इलेक्ट्रॉन लविंग, इलेक्ट्रॉन जास्त येते न्यूक्लियस लविंग, याला म्हणायचं न्यूक्लियोफाइल, न्यूक्लियोफाइल्स, that is the electrophiles and nucleophiles. Now this is the Lewis theory that could explain what types of acid and bases. This is the one of the most important and modern concept that able to explain acid and bases according to this. Acid and bases याच्यानुसार आलं लक्षात? कळतंय? समजतंय? ओके हो सर. ओके चला लिहा, स्क्रीनशॉट लिहा. वो क्या रे बेटा? आदित्य वा आदित्य झालं का रे बेटा? हो हो सर. हो सर. हा रब करू का? हा सर. पहिलं सेशन संपलं का? नाही. किती मिनिट बाकी राहिले सेशनला? पहिलं सर 1 मिनिट. 40 मिनिट में संपत आहे ना ते? हा 1 मिनिट राहिले. हा 1 मिनिट राहिले. 1 मिनिट. हा झालं. तो आगे वाला कंसेप्ट हम स्टडी करेंगे जो कि एसिड एंड बेसिस के जो प्रॉपर्टी इंडिकेट करता है. If you are going to see the properties of acid and basis, now acid की क्या-क्या प्रॉपर्टी है? एसिड बेसिस को न्यूट्रलाइज करते हैं. एसिड एसिक ऑक्साइड के साथ रिएक्शन करते हैं. सपोज एसिड सोडियम हाइड्रोक्साइड के साथ रिएक्शन होके सोडियम हाइड्रोक्साइड के साथ रिएक्शन होके इसका सॉल्ट बनता है, वाटर बनता है. Now these are the general properties of acid. Similarly, bases also react with acidic oxides. They also react with acids, and acid are like the substance that contain